नमस्कार मैत्रिणींनो, मी ईश्वरी स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत विदाऊट गोटपट्टी गळ्याला फिनिशिंग कसं द्यायचं आणि फक्त क्रॉस पट्टीचा उपयोग करून गोट कशी मारायची ते। तर इथे सगळ्यात पहिलं मी साईडचा जो भाग आहे त्याला अस्तर लावून घेतलेला आहे आणि इथे गळ्याकडचा भाग घेतलेला आहे आणि त्याला आपण अस्तर लावायचं आहे। तर सरळ बाजूवरती सरळ बाजू सगळ्यात पहिले ठेवून घ्यायचं आणि गळ्याकडून आपल्याला एक दाबाची शिलाई मारून घ्यायची आहे। पूर्ण अगदी आपण जिथे काचपट्टी वगैरे लावतो त्या साईडला सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, जशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते। अशा हे केल्यामुळे आपल्याला इथे गोटपट्टी लावावी लागत नाही, गळ्याची फिनिशिंग आपोआपच होऊन जाते। तर इथे मी कट देऊन घेतलेले आहेत कॉर्नरला। आता हे आपण पलटवून घ्यायचं आहे आणि जसं आपण योकच्या गळ्याला जसं आपण दाब शिलाई वगैरे मारून गळा आपण तयार करतो, तसेच ह्याला सुद्धा आपण दाब शिलाई मारून घ्यायची आहे गळ्याच्या साईडने। पूर्ण गळ्याला दाब शिलाई मारून झाल्याच्या नंतर साईडने सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे। अस्तरला जॉईंट करून घ्यायचा आहे हा भाग आणि आपल्याला उरलेले जे अस्तरचा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। आता हा कट करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला ह्याला गोट मारायची आहे। तर गोट मारण्यासाठी इथे मी क्रॉस पट्टी घेतलेली आहे। ही जी माझी क्रॉस पट्टी आहे ती थोडी जाड आहे, तुम्ही ह्याच्यापेक्षा म्हणजे छोटी जाडीनं कमी सुद्धा घेऊ शकता। ही माझी काहीतरी 1.25 इंचाची एक आहे, तुम्ही 1.25 इंचाची वगैरे घेतली तरीही चालते। आणि ह्याला सुद्धा आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचं आहे 1.25 इंच शिलाई मार्जिन घेऊन। अजिबात खेचायची नाही आहे ही गोटपट्टी। आणि इथे आपल्याला एक कट देऊन घ्यायचा आहे, जिथे कॉर्नर आहे ना तिथे मी एक कट देऊन घेतलेला आहे। आणि मी प्रत्येक वेळेला माझी गोट मारण्याची जी पद्धत आहे ती हीच आहे। मी गोटपट्टी लावून घेतल्याच्या नंतर उर्वरित भाग जो आहे तो पाठीमागच्या साईडने परत एकदा शिलाई मारून अटॅच करून घेते, तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या प्रकारे। आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला जेवढी पाइपिंग आपल्याला जाड पातळ जशी हवी आहे त्या पद्धतीने आपण इथे ती हे करायची आहे, ॲडजस्ट करायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई बरोबर गोटच्या मधोमध येईल, पाइपिंगच्या मधोमध येईल याची काळजी घ्यायची आहे। आता हा गोट मारून झाल्याच्या नंतर आपल्याला जो साईडचा भाग आहे तो घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला बरोबर 1.25 इंचापेक्षा थोडंसं जास्त अंतर घेऊन इथे मार्क करून घ्यायचं आहे। तुम्ही जर डायरेक्ट लावू शकत असाल अंदाजपंचे तर तुम्ही तसं लावलं तरी चालेल, पण मला आता हे मार्किंगची सवय झालेली आहे त्याच्यामुळे मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे। आणि हे आता आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर ह्या योकचा म्हणजे आता जी मी गाऊन शिवते त्याचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ हवा असेल तर तो चॅनलवरती अवेलेबल आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। ह्या व्हिडिओमध्ये फक्त गोटपट्टी न वापरता गोट कशी मारायची हे दाखवलेलं आहे, कारण की त्या व्हिडिओमध्ये मी गोटपट्टी वापरलेली आहे, जी गोटपट्टीची लेस भेटते ती वापरलेली आहे। तर इथे आपण फक्त कापड्यानेच गोट मारलेला आहे। तर आता हे आपलं दोन्ही साईडचे तयार झालेले आहेत। आता आपल्याला मध्ये काच बटन पट्टी लावायची आहे। तुम्हाला जर याला बटणं लावायची असतील, खाच करायचे असतील तर 2 साईडला 2 पट्ट्या लावून तुम्ही एकावरती एक ठेवून त्या जॉईंट करू शकता आणि काच बटन करू शकता, पण मला इथे काच बटन करायचं नाही आहे, पॅक करायचं आहे, त्याच्यामुळे मी एकच पट्टी लावत आहे। तर ह्या पट्टीच्या मधोमध दोन्ही भागांच्या मधोमध 1 इंच अंतर राहील या पद्धतीने आपल्याला ही पट्टी लावायची आहे। तर मी पहिले एका साईडलाही लावून घेतलेली आहे आणि आता हा दुसरा भाग त्याच्यावरती ठेवून आपल्याला त्याला सुद्धा शिलाई मारायची आहे। तुम्ही बघू शकता मध्ये मी 1 इंचाचा गॅप ठेवलेला आहे, तो आपल्याला ठेवावाच लागतो। आणि ही झालेली आहे आपला योग तयार। गोटपट्टीचा वापर न करता सुंदर योग आपला तयार झालेला आहे। तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।